कामाच्या ठिकाणी सुद्धा पुरुषांपेक्षा महिलांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण जास्त आहे. मग महिलांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण एवढं का वाटतंय? महिलांची डबल जबाबदारी असते. एक तर घरचंही सांभाळायचं, प्लस आपल्याला जिथे एक्सेल करायचं, जिथे प्रूव्ह करायचं, आपल्याला आपली ग्रोथ करायची, त्या पद्धतीने आपण प्रयत्न करत असतो. सो ही डबल जबाबदारी सांभाळताना आणि त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स, कारण हार्मोनल इम्बॅलन्स हा मंथली सायकलमध्ये तर होतोच, पण एका ठराविक एज नंतर, प्रेग्नन्सी नंतर तुमचे हार्मोन्स जे आहेत ते चेंज होत असतात. मग त्यामुळे काय होतं, एकतर म्हणजे मूड स्विंग्स येतात, त्याच्यानंतर चिडचिडपणा वाढतो, आजार आपल्याला चालू होतात. मी असं म्हणेलच की पुरुषांनाही स्ट्रेस आहेच आहे वर्क लाईफ मध्ये, नाहीच आहे असं नाहीये, घरचंही असतं त्यांना. कारण त्यांना दोन गोष्टी त्यांनाही घरी त्यांची फॅमिली सर्व्हायव्हल साठी ते झगडत असतात. सो त्यांनाही तेवढा स्ट्रेस आहेच आहे, पण महिलांना हे डबल जबाबदारी आली. कारण अजूनही आपल्या सोसायटीमध्ये असं आहे की खूप कमी पुरुष आहेत की जे काम करतात घरी. बऱ्याचशा ठिकाणी अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे सध्या, म्हणजे शहरी भाग सोडले तर गावाकडे वगैरे तर तशीच परिस्थिती आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला तो सपोर्ट मिळत नाही. मग ते आपल्याला दोघं बॅलन्स करणं आलं पाहिजे. आणि शिवाय मी जसं म्हटलं, आपल्याला आपले जे गोष्टी असतात, निवडक गोष्टी असतात की जेणेकरून मला माहितीये की मला याच्यात आनंद आहे, इथे माझा स्ट्रेस कमी होऊ शकतो, किंवा मी कमी एफर्ट लावले तरी सुद्धा हे काम होऊ शकतं. सो तिथे आपण ते मॅनेज करून आपला स्ट्रेस जो आहे तो कमी करायला पाहिजे.